नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्लॉग असणार आहे, आपल्याकडे येणार आहेत चिन्मय पादुका। तर माहिती मी पुढे देईनच, तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा की मी कशी तयारी केली, कसं स्वयंपाक वगैरे केलं आणि पादुका आल्यानंतर आपण पूजा वगैरे कशी केली ते ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर आता मी चालली आहे भाजी आणायला, बाकीची सगळी तयारी मी केलेली आहे। तर स्वयंपाक मीच करणार आहे, तर जसं जमेल तसं मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर आता जेवणाची तयारी म्हणजे सगळं चिरून वगैरे घेतलंय। इकडे आहे वरण झालेलं आहे आणि आता मिरचीला मी फोडणीची मिरची बनवते, पापड तळलेत आणि भाजीला फोडणी द्यायची आहे। तर चपातीचं काम पण एकीकडे सुरू आहे आणि आता ह्या फोडणीच्या मिरच्या बनवते। मी झाली रेडी, कारण की पादुका आलेल्या आहेत। खूप उशीर झाला मला, म्हणजे सगळं आवरायला थोडी धावपळ झाली, त्याच्यामुळे मला सगळं काही शूट करता आलं नाही। आता स्वयंपाक वगैरे झाला, तयारी केली आणि सगळे आता म्हणजे पादुका हे गेलेत त्यांना रस्त्याने आणायला। राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। ओम स्वस्तिनो वरिष्ठदेविः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु। अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सत्य सनातन धर्म की जय। थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगते, तर श्री स्वामी समर्थांचे परमशिष्य श्री गजानन महाराजांच्या ह्या चिन्मय पादुका आहेत आणि अक्कलकोटच्या श्री बाळप्पा महाराजांच्या मठातून ह्या पादुका आपल्या विनंतीवरून आपल्या घरी पूजनासाठी येत असतात। पूजा वगैरे झाली, आरती झाली आणि मी दर्शन वगैरे घेऊन आणि नैवेद्य वाढायला घेतलं। तर नैवेद्यासाठी पण आळणी सगळं केलेलं, कांदा लसूण न घालता, आणि डाळ पण मुगाच्या डाळीचंच वरण त्यांनी सांगितलेलं तसंच नैवेद्य मी बनवलं होतं। आणि नैवेद्यासाठी पण हे त्यांचंच ताट असतं, चांदीच्या वाट्या वगैरे सगळं त्यांचंच असतं। फक्त आपलं स्वयंपाक म्हणजे जेवण आपण नैवेद्याचं करायचं, बाकी सगळी तयारी वगैरे कशी करायची ते सगळे सांगतात आपल्याला, कसं वाढायचं वगैरे। तर इथे मी नैवेद्य दाखवलं आणि मस्त गुरुजी माहिती देत होते, सगळ्या महिला वर्ग बसून ऐकत होते। आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्हाला लगेच दर्शन सगळ्यांचं होऊन लगेच जेवणं वाढायला घ्यायची होती। तर खूप छान वाटलं, एकदम प्रसन्न। आणि आता हे माझं 3रं वर्ष आहे पादुका घेण्याचं। तर म्हणजे दरवर्षी मी वाट बघत असते की आता गेल्या ना, आता परत कधी येतील। तर खूप छान वाटतं। आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून झालं ना की लगेच पुन्हा ते सगळं आतमध्ये घेऊन आपल्या भांड्यांमध्ये काढून घ्यायचं आणि त्यांची सगळी भांडी मी स्वच्छ करून दिली। तर कुठे वेळ गेला पादुका घरी आल्यानंतर कळलंच नाही आणि पादुका निघायची तयारी पण सुरू झाली। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।